थोडंसं जरा फ्लॅशबॅकमध्ये जाते. तुम्ही इतकं प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स केलं, पण जेव्हा गिव्हिंग इट बॅक अशी वेळ आली तेव्हा तुम्हाला वाटतं का की जेवढी तुम्ही बीज पेरली होती तितकी फळं मिळाली? 100% ना. मी आज इथे बसलोच नसतो ना. सो काय आहे ना की राजकारणात एवढ्या गोष्टी मिळवण्यासारख्या असतात, त्या मिळत नाहीत. मग आपण विचार करायला लागतो की मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, आणि त्यामध्ये ना काय मिळालं आहे ते विसरून जातो, आणि जे मिळालं आहे त्याचा आनंदसुद्धा मग मिळत नाही. सो मला वाटतं की असं मी एवढं केलं त्याच्या बदल्यात मला काय मिळालं, काय नाही मिळालं याची लिस्ट खूप मोठी असू शकते. कुठल्याही व्यक्तीने मला असं फक्त राजकारणात नाही, राजकारण मी यासाठी म्हटलं की इथे खूप जास्त एक्सपोजर आहे आणि खूप जास्ती गोष्टी अचीव करण्यासारख्या आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो की राजकारणातला हॉरायझॉन जो आहे, क्षितिज, ते थोडं जास्तच लांब आहे. कारण खूप काही आहे ना, त्यामुळे तुम्हाला किती मिळत गेलं तरी तुम्हाला वाटतं की अरे अजून मला खूप पुढे जायचं आहे. कुठल्या तरी एका पॉईंटवर मागे सुद्धा वळून बघितलं पाहिजे की मी कुठे होतो, कुठून आलो इकडे. 18 वर्षाचा मी असताना मी राजकारणात आलो. तेव्हा नगरसेवक पद म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं. तेव्हा महापालिकेतली सत्ता काय असते माहीत नव्हती. राज्यातली केंद्रातली सत्ता म्हणजे काय तर काही माहितीच नव्हतं. काही मुद्दे पटत होते म्हणून त्या वयामध्ये ऑब्व्हियसली एक तरुण मन असतं, तो माणूस कार्यकर्ता बनतो आणि मग एक एक पदं वाटेत यायला लागतात. सो ॲट वन पॉईंट ऑफ टाईम मागे पण बघितलं पाहिजे. फक्त पुढे बघत राहिलं की हे नाही मिळालं, हे नाही मिळालं, हे पाहिजे, हे पाहिजे, मग त्रास होतो.